गावात इंग्रज आला आहेच. आता हे काय म्हणायचं? सरकारचीच माणसं असणार, कोणतरी काहीतरी केलं असणार. आपल्याकडे तर कोणी यायचं नाही. काय याड लागलं का काय? त्या देवपाला नेलं पाहिजे उचलून. जास्त अक्कल पाजळू नका. समजा गाव गोळा झालाय तिथं. मला तर लय भय वाटायला लागले पोलिसांचं. आपण काही केलं नाही तर कशा पायी भ्यायचं? हवं तुम्हासनी तर ठावा असेल ना काय झालं आहे गावात. नाही तुम्ही तर कशात नाही ना? म्हणजे तुला काय म्हणायचं? मी काहीतरी केलं आणि पोलीस आलाय? मी आणिच ते विचारलं. तसं बी घरात आणि गावात काय चालू आहे काय बी कळना झालंय. ते इथं उभं राहून कळणार आहे वय? त्यासाठी तिथं जाया पाहिजे. वा मी आबी येतो संग. गप कुमान घरात बस. येशील गोंधळ घालशील. अयो 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 माय लॉर्ड, I am a Siddharamaiya. You come, I am a home. काही म्हणा पण काय पाड पाड इंग्रजी बोलायला लागल्यात तुम्ही. अय्या अरे त्यांना सांगा असे जर अन्याय करत राहिलात ना तर लोक एक दिवशी हातात शस्त्र धरतील. don't talk. I manage. This is your last warning. If you do not submit the venue within a week, you will be in the jail. With all these people. काय म्हटले मास्तर? ते म्हणतायत या आठवड्याभरात जर कर भरला नाहीत ना तर तुम्हालाही लोकांच्या बरोबर तुरुंगात जावं लागेल. अयो तुरुंगात. सर यू कम वाडा. लंच आय एम पंच. सिद्धरामय्या, आठवड्याभरात कर जमा झाला नाही तर तुम्हाला दिलेले अधिकार आणि पद काढून घेण्यात येईल. यो Let's move. आय तू सांगितलं म्हणून मी घराच्या बाहेर नाही पडलो, पण तुम्हाला जाऊ द्या पाहिजे होतं. अरे तू घरात हायस म्हणून कोणी आलं तर नाही घरात का? तुमच्या बाळूने हे केलं ते केलं सांगा. बाळू तू काही दिस घरातच थांब. आय म्हणते ते बराबर आहे बघ. हा आता ते गोर सरकार बी आलं आहे गावात. काय वाढून ठेवलं आहे पुढे हात ते त्या पांडुरंगालाच ठाव. नशीब मी घरातच आहे, ना तर गावातली लोक म्हटली असती माझ्यामुळेच गोर सरकार आलं म्हणून. कळलं नव्ह? म्हणून मी आज जे केलं ते बराबर आहे. घर सोडून कुठं बी जायचं नाही बाळू. पण भाकरीवर काय करणार हाय? शेतात तर कीड पडली हाय. सांडग करून ठेवलं हाय त्याचीच भाजी करते. आय पण समजा शिवर नासला हाय तर आपण काय खायचं?
अरे आपल्याकडे सालभराची बिगमी तरी हाय, पर गावात किती लोकांचा हातापोट आहे. भैरव बाळू, मी अभि तोच विचार करते हाय, कसं व्हायचं गरीबाचं. पंचाच्या वाड्यात धान्याचं कोटार भरलं आहे, गावासनी ठावून आहे का काय? हेच मला पटत नाही बघ तुझं बाळू. अरे तुला काय करायचं हाय? उग लहान तोंडी मोठा घास न ग. बरं गाव उपाशी असताना पंचानं कोटारातून धान्याची पोती काढा ना ग का? बरं झालं तू ह्यांच्या संग गेला नाही तर गावामोर हे बोलला असता आणि येगच रामायण घडलं असतं. बरं जे खरं आहे ते बोलायला भ्यायचं का माणसानी? मी तुझ्या मोर हात जोडते बाबा, गप गुमान घरला बस. तू सांगती हाय म्हणून ग बसलो हाय, पर पुढं दिस अवघड होत जात्याल त्याचं काय? पंत, हे गावावर आलेलं संकट आहे. आपण योग्य निर्णय घ्याल अशी आशा आहे. सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील. त्यात निर्णय काय घ्यायचा म्हणतो मी. मास्तर, आपल्याच बाजूने सगळे घडले पाहिजे बघा. पंच, तू मस्ती जे ठरवायचं ते ठरवा, आम्ही ऐकू तुमचं. दुपार खूप झाली बघा. तुम्ही सगळे रात्री वाड्यावर जमा, तिथे एकत्र बसून ठरवू काय करायचं ते. येतो. महादेवा महालिंगराया. देवाप्पा, अहो हे प्रीतच घडलं आज गावात. काय झालं? अहो ते गुरु साहेब आणि त्यांची माणसं आली ती. बर, मग गावातल्या समध्या लोकांनी त्यांनी दम भरला आहे. जो कोणी कर देणार नाही त्याला उचलून घेऊन जाणार आहेत. अरे मग हे तर चांगलं झालं ना. मी तुला काय म्हणलो, लोकांनी त्रास झाला पाहिजे. आता आलं बघा माझ्या ध्यानात. मग काय म्हणला तो पंच? अहो त्या पंचासनी बी दम भरला त्या गोऱ्या साहेबांनी. अरे मग हे तर आपल्या पथ्यावरच पडलं. आता तो बाळूच काय, समजा गाव येईल हे तर आपल्या पायाशी नाक घाशीत. अहो देवाप्पा, मला आता कळलं. अहो इथं बसल्या बसल्या शब्द घडी होता की तुम्ही. देवाप्पा, हा, वस्तीवरनं आज कोंबडा आणतो उचलून. अरे आण आण, देवीला बी निवत दावत. आण. पंच, अहो पंच, तुम्ही तर काही बोला ना. आता गोरा माणूस काय म्हणला ते बी नाही कळलं. जास्त बोलू का असं त्या? अहो पण घरी हक्का विचारतील नव, त्यासनी सांगावं लागेल ना. यो तिला काय सांगायचंय मला पण माहित नाही बघ, पण तुझ्यावर सोपवणार बघ एक मोठी कामगिरी. पण सांगून बघा, काही बी करेल गावासाठी. गावासाठी नाही रे, माझ्यासाठी. ठरलं तर मग वाड्यावर जाऊन मग ठरवू. बरं हक्कासनी विचारावं लागेल ना. हे बघा, दिवस सध्या बरे नाहीयेत. आपण सगळ्यांनी धीरानं घ्यायला हवं. अहो मास्तर, काय धीरानं घ्यावं. अहो शेतातल्या पिकानं माना टाकल्यात. गोरं सरकार कर मागतंय. काय करावं आमच्या गरिबानं? मी आहे की म्हणतो तुमच्या सोबत. यातून काहीतरी मार्ग काढूया. सरकार दरबारी आपली बाजू कशी मांडायची
कोणती कागदपत्र जमा करायची ती मी बघतो बघा. मलप्पा तू बोलतोय ते ऐकायला बरं आहे, पण वावरात जाऊन फास लावून घेणं एवढंच आहे आमच्या हातात. काय करावं आमच्या सारख्या गरिबानं? अरे काय बोलतोयस तू? अरे एवढंच तर संकट आलं लगेच आत्महत्या करणार तुम्ही? कष्ट करणारी, पांडुरंगावर श्रद्धा असणारी माणसं आहात तुम्ही. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. निघेल काहीतरी मार्ग, नक्की निघेल यातून. अरे तू घेशील गळ्याला फास, पण तुझ्या पोरा बाळांनी काय करायचं म्हणतो मी, याचा तरी विचार कर की जरा. अरे मयप्पा, तू का बोलत नाहीस बाबा? तू का गप्प? काय नाही, आपण इथं बोलून काय होणार आहे? पण सांगते याल तसं करू. पंच ठरवत्याल तसं. मयप्पा, आधीचा तू आणि आत्ताचा तू खूप फरक पडला रे तुझ्यात. वय डोळं उघडलं आहेत माझ. अरे आम्हाला तरी कळू दे, तुझे डोळे उघडले कोणी ते? त्यो देवप्पाच देव आहे माझ्यासाठी. त्योच वाट दावल समजासनी. मयप्पा, ही तुझी मतं आहेत, ही तुझ्याजवळ ठेव. हो. उगाच लोकांच्या मनात चुकीच्या श्रद्धा नको पसरवूस. म्हणजे तू माझी खरं वाटत नाही वय? राहिलं तर मग मायप्पा मला एक सांग, तुझा बाळू दिसला नाही काही दिवसात? आता त्याला कशा पायी मध्ये घेताय? नाही, तो दिसला असता तर खापर फोडलं असतं लोकांनी त्याच्यावर, म्हणून म्हणतो बघ मी. मी आधी विचार करत होतो, बाळू हाय कुठं? अरे आपल्या त्या महादूला बरंच लागलंय रे. चला आपण सगळे त्याच्याकडे जाऊन बघून येऊया, त्याला बरं वाटेल. चला चला. गावात काय झालं ते समध्यासनी कळालं असेल, पण आपल्यालाच ठाव नाही. गावात गोर सरकार आलं आणि गेलं, एवढंच तर ठाव आहे की. बरं आय, त्यासनी गोऱ्याचं सरकार का म्हणतात? मला बी ठाव नाही, पण ज्यांचं राज्य हाय ती गोरी हाय बाहेरची. त्या गोऱ्या संघ आपली काळी बी आहेतच की. बरं झालं तुम्ही आला, कवाधरनं तुमची वाट बघत होती. भीमा पाणी देते. अगं काय झालं ते तरी सांगा जी. काय करायचं आहे गावच्या बांधगडीत पडून? जेवण झालं का? वय भाकर झाली की वाढते. वा, पोलीस संघ कुणासनी घेऊन गेलं काय? काय त्या महादूला चापकानं फोडला साहेबानं गावामोर. अगं बया, पण त्यानं काय गुन्हा केला? याचा गुन्हा एवढाच, त्यानं साहेबांना पिकाबद्दल खरं खरं सांगितलं. हे काय वागणं म्हणायचं वय? पण गावातलं कोणी गेले नाहीत का मध्ये? अरे साहेब आहे त्यो, त्याला अडवण्याची ताकद आहे कोणाची? आणि पंच बी काय म्हणलं नाही? अरे पंचाला बी खाऊन बोलला साहेब. कशा पायी? गावानं म्हण सरकारला कर दिलेला नाही, सांगितलेलं तिथीला जमा केला नाही, तर गावकऱ्यांसंग पंचासनी बी तुरुंगात डांबल मानला साहेब. अरे देवा, आता हो. पर पीकच नसल तर कर कुठून भरत्याल गावकरी? हे जुलूमच आहे. हो, पण असं असेल तर मग जगायचं कसं गावकऱ्यांनी? जे उरलं सुरलं पीक मिळेल त्याचा कर भरावा लागणार. मग मोरला अख्खं साल काय वाऱ्याकडे तोंड करून बसणार भाई? हे बघ सुंदरा, मला गावाचा ठाव नाही, तर आपल्याकडे मांदळ जोंधळ आणि डाळी भरलेले आहेत. सरकारला देऊन बी तुझं आणि तुझ्या पोरांचं एक साल निपतंय तेवढ्या. हो, पर पुरं झालं आता.
डोसक्याला ताप नका माझ्या. प्रभा, आपल्या गावात अशी लय माणसं आहेत त्यासनी खाया काय बी नाही. बर मग सरकारला देऊन जे उरल ते त्यासनी दिलं तर. अरे डोसका जागेवर आहे का तुझं? आलाय मोठा तालेवार. अरे आपण काय सावकार लागून गेलो आहे का वतनदार जमीनदार? दुसऱ्यांपरी जरा बरं आहे एवढंच. अहो लहान लेकरू आहे त्यासनी काय कळत बी नाही. कळत नाही तर तोंड कशाला घालतोय मग? बा, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्यामुळं कुणाच्या मुखात घात जात असेल तर बरं होईल. त्राप. हवा बाळू चुप बस एकदम. अजाबात बोलायचं नाही सांगितलंय ना तुला. आय तू सांगतेस तर ग बसतो, पर ग बसून काय भलं होणार नाही. आता जे झाले त्याचा एवढा काय विचार करायचा म्हणते मी. घ्या पाणी घ्या. थंड वाटतंय ना व? तात्या, हा. तुझं लग्न लावून द्यायचा विचार करतोय बघ मी. उभा राहा. लग्नाला म्हणतोय मी. आवाज. पोरगी पोरगी. ती शोधायचं काम माझं बघ. हो वेळ काय प्रसंग काय आणि तुमचं चाललंय काय. अयो वैजंता, जे काही चाललं ते बरोबर चाललंय बघ. या वेळेस जे काही करायचंय ते मला माझ्या पद्धतीने करू दे. पण तुम्ही त्या तात्याचं लग्न का लावायचं म्हणतो मी. छोटे मालक ओढ्या ओढ्या. अव मी ज्याची वाट बघत होतो ते होतं या. नाही म्हणू नका. अयो तात्या, पण लग्नाच्या आधी तुला एक खूप महत्वाचं काम करायचं बघ. तुम्ही निस्ता सांगा पंच. त्या 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 कामाचा निस्ता कुट्टा पाडतो म्या. गावात जे घडतंय ते कोणामुळे? तुमच्यामुळे. अय्यो बाळूमुळे. गावात जे काही घडतंय ते बाळूने जत्रेत केलेल्या आडकाठीमुळे. असं गावकऱ्यांच्या डोक्यात भरवायला सुरुवात कर बघ. अय्यो, बरोबर विचार करताय की हो तुम्ही. जा की रे तात्या, सांग की रे सगळ्यांना. म्हणावं बोलवलं पंचाने वाड्यावर. वय आत्ता जातो. बाळू अरे तू हिता आहेस वय जेवाय का नाही आलास? भूकच नाही बघाय. गावात कुणाच्या घरात चुली बी पेटली नसेल मग आपण कसं जेवणार. बाळू तुझा बी समद्यांवर जीव आहे बघ. गाई म्हशींवर, मेंढरांवर, कोंबड्यांवर, माणसांवर. हव विचारू नाही पर विचारते. ह्या यायला कुठं निघालायसा? वाड्यावर पंचानं बोलवलं आहे. बोलला नाही तर दिसभर. तुला विचारून समजा करू का? हे काय दिव्यात वात आणि तोंडात घास. हवा दुपारच्याला बी जेवला नाही त्यो. बाळ्या भाकर वाया गेलेली चालायची नाही मला. याला जेवायचं नसेल तर झाकून ठेव टोपलीत. म्या खातो रातच्याला. कोण आहे का घरात? ना ना सुंदरा, लय भूक लागली आहे ग. अरे नाना तुझ्यासाठीच आणलं आहे. हे घे आणि घरला जाऊन खा.
बाळू तुला दिलेलं जेवण गावाला वाटायला कोणी सांगितलं तुला?